व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा 5वा प्रॉब्लेम आपण पाहतोय. आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. द शेअर कॅपिटल ऑफ फ्रॅमी लिमिटेड फैजपूर consist of 50,000 equity share of 10 each fully called up and paid up. 50,000 इक्विटी शेअर आहेत, 10 रुपयाचा एक याप्रमाणे फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप. द कंपनी हॅज अर्न प्रॉफिट अमाउंटिंग टू ₹72,000 ड्युरिंग द इयर 2018-19. 2018-19 मध्ये त्यांना प्रॉफिट मिळालेला आहे 72,000 रुपये, विच आर एक्सपेक्टेड टू मेंटेन इन फ्युचर. म्हणजे थोडक्यात काय, तर मेंटेनेबल प्रॉफिट त्यांनी आपल्याला दिलेला आहे 72,000 रुपये. म्हणजे मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो. त्यानंतर त्यातून जेवढा भाग रिझर्व्हला ट्रान्सफर झाला असेल तो मायनस करून आपण मेंटेनेबल प्रॉफिट काढतो. तर मेंटेनेबल प्रॉफिट जो आहे तो काढून दिलेला आहे आपल्याला 72,000 रुपये. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे पेड अप कॅपिटल सिमिलर टू टाईप ऑफ बिझनेस. म्हणजे हेच पैसे जर आपण दुसरीकडे कुठे गुंतवले असते तर त्यावर आपल्याला रिटर्न मिळाला असता 8%. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर बेस्ड ऑन कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेसिस. प्रॉफिट बेसिसने स्पेसिफिक सांगितलेलं आहे. जरी प्रॉफिट बेसिसने सांगितलं नसतं, फक्त कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ शेअर काढा म्हटलं असतं, तरी पण कॅपिटलाइज व्हॅल्यू ही प्रॉफिट बेसिसमध्येच येते, डिव्हिडंड बेसिसमध्ये येत नाही. म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम प्रॉफिट बेसिसनेच सोडवायचा आहे. जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनवरून आपल्या पहिल्या 2 स्टेप डायरेक्ट कॅन्सल होतात, कारण की ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये काढायचं नाहीये. मेंटेनेबल प्रॉफिट आपल्याला डायरेक्ट काढून दिलेलं आहे. त्यामुळे आपण 3री आणि 4थी स्टेप जी आहे त्या 2च स्टेपमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सोल्युशनला सुरुवात करू आपण. फर्स्ट कॅल्क्युलेशन आपलं ॲव्हरेज प्रॉफिटचं असायचं, ते आता इथे कॅन्सल झालंय. सेकंड कॅल्क्युलेशन मेंटेनेबल प्रॉफिटचं असायचं, ते पण करायचं नाही, कारण मेंटेनेबल प्रॉफिट आपल्याला काढून दिलेला आहे. मग डायरेक्ट कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची आणि एका शेअरची व्हॅल्यू काढायची. मग घ्या कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर बेस्ड ऑन कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेसिस. म्हणजेच इल्ड बेसिसनेच हा प्रॉब्लेम आहे, परंतु 2 स्टेप ऑलरेडी आपल्याला कॅल्क्युलेट करून दिलेले आहेत. मग फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. त्याचा फॉर्म्युला लिहा. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेला आहे 72,000 रुपये. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 8%. सूत्रामध्ये आपण किमती टाकू, किमती टाकून कॅल्क्युलेशन करू. 72,000 छेद 8% गुणिले 100. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करून उत्तर येतंय 9 लाख रुपये. कॅल्क्युलेशन करून उत्तर येतंय 9 लाख रुपये. तिथे पर्सेंटचं जरी चिन्ह असलं तरी पर्सेंट नाही काढायचे आपल्याला. 8ने फक्त 72,000ला भाग द्यायचा आणि गुणिले 100 करायचे. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट आली 9 लाख रुपये. त्यानंतर एका शेअर्सची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे आपली 9 लाख रुपये आणि इक्विटी शेअर्सची संख्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 50,000. मग 9 लाखाला 50,000ने भाग द्या. एका शेअर्सची व्हॅल्यू आली 18 रुपये. एका शेअर्सची व्हॅल्यू आली 18 रुपये. 2 स्टेपमध्ये आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे, कारण आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून दिलेला होता. त्यामुळे मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठीच्या ज्या 2 स्टेप्स असतात त्यामध्ये पहिली स्टेप आहे आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढतो आणि दुसरी स्टेप आहे आपण जेवढा भाग रिझर्व्हला ट्रान्सफर झाला असेल तो आपण त्यातून मायनस करतो. ह्या प्रॉब्लेममध्ये त्या 2 स्टेप कराव्या लागल्या नाही, कारण मेंटेनेबल प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करून दिलेला होता.
सर्वांनी लिहून घ्या. लिहून झाल्यावर रेज हँड करा. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा 5वा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झाला. आपण आता 6वा प्रॉब्लेम पाहू. 6व्या प्रॉब्लेम तुम्हाला गुगल क्लासरूमला मी शेअर केलेला आहे. आपण डायरेक्ट सोल्युशन घेतोय. प्रॉब्लेम आधी मी एक्सप्लेन करते. सुरभी लिमिटेड सूरत had issued capital of rupees 10 lakh divided into 1 lakh equity share of 10 each. 10 लाख रुपयाचं कॅपिटल आहे, शेअर्सची संख्या आहे 1 लाख आणि एक शेअर आहे 10 रुपयाचा. फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप ॲज ऑन 31st March 2019. The company has earned substantial profit during the last 4 अकाउंटिंग इयर विच वेअर ॲज फॉलो. 4 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे म्हणजे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागेल त्यावरून. त्यानंतर सांगितलंय द कंपनी मेंटेन द प्रॅक्टिस टू ट्रान्सफर 20% ऑफ प्रॉफिट टू जनरल रिझर्व्ह फंड एव्हरी इयर. मग आपला जो ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या 20% आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आणि तेवढा हिस्सा जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे जो काही प्रॉफिट येईल त्या प्रॉफिटच्या 20% कॅल्क्युलेट करायचा आणि तो ॲव्हरेज प्रॉफिटमधून मायनस करायचा. कॅल्क्युलेशन करून जो उत्तर येईल तो असणार आहे आपला मेंटेनेबल प्रॉफिट. फर्स्ट स्टेपमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढणार. सेकंड स्टेपमध्ये मेंटेनेबल प्रॉफिट काढताना 20% प्रॉफिटच्या रिझर्व्हला ट्रान्सफर करणार. त्यानंतर पुढे सांगितले द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर ऑफ दिस टाइप ऑफ कंपनीज इज 8%. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 8%. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर ॲज पर इल्ड बेसिस मेथड. आपल्याला इल्ड बेसिस मेथडने कॅल्क्युलेशन करायला सांगितलंय एका शेअर्सच्या व्हॅल्यूचं. मग आपण 4 स्टेपमध्ये हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. पहिली स्टेप घ्या ॲव्हरेज प्रॉफिटची. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज एक्सपेक्टेड फ्युचर प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज एक्सपेक्टेड फ्युचर प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र लिहा. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू सगळ्या 4ही वर्षांचा आपण प्रॉफिट घेणार. जी संख्या दिलेली आहे आपल्याला 97,800 प्लस 1,21,400 प्लस 1,33,700 प्लस 1,47,100. 97,800, 1,21,400, 1,33,700, 1,47,100 यांची बेरीज करणार आणि 4 वर्षाचं प्रॉफिट आहे म्हणून त्याला 4 ने भाग द्या. आधी बेरीज करून घेऊ आपण. बेरीज येते 5 लाख रुपये, त्याला 4 ने भाग द्या. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येते 1,25,000 रुपये. ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला 1,25,000 रुपये. इथे आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली. पहिल्या स्टेपमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. त्यासाठी प्रॉब्लेममध्ये दिलेला 4 वर्षाचा प्रॉफिट होता म्हणून बेरीज केली. बाय चान्स एखाद्या वर्षी लॉस असेल तर लॉस आपण मायनस करत असतो. बेरीज केली, त्याला 4 ने भाग दिला. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 1,25,000 रुपये. ॲव्हरेज प्रॉफिट 1,25,000, 1,25,000. आता सेकंड स्टेप घ्या कॅल्क्युलेशन ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी जेवढा तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट आलेला असेल त्यातून जेवढे पर्सेंटेज रिझर्व्हला ट्रान्सफर होतात ते लेस करा. इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट लेस 20% ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह इज इक्वल टू 1,25,000 मायनस 20% ऑफ 1,25,000. 1,25,000तून 1,25,000च्या 20% वजा करा. बरोबर 1,25,000 वजा 25,000. 1,25,000वर 20% कॅल्क्युलेट केले ते आले 25,000. आपला मेंटेनेबल प्रॉफिट येतोय 1 लाख, 1 लाख रुपये. इथे आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. फर्स्ट स्टेपमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढला, सेकंड स्टेपमध्ये मेंटेनेबल प्रॉफिट काढला. आता फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला मेंटेनेबल प्रॉफिटची कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची आहे. आपण ऑन प्रॉफिट बेसिसने सोडवतोय. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू
ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं आपण सेकंड स्टेपमध्ये 1 लाख. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 8% इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येतंय 12,50,000 रुपये. 12,50,000 रुपये. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केली. त्यासाठी फॉर्म्युला लिहिला. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. मग कॅल्क्युलेशन केलं, 8ने भाग दिला 1,00,000ला आणि गुणिले 100 केले. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 12,50,000 रुपये. त्यानंतर चौथी स्टेप घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर ऑन इल्ड बेसिस मेथड. तुम्ही इल्ड बेसिस मेथड हे नाव सुरुवातीला टाकलं तरी चालू शकतं आणि त्यानंतर 4 स्टेप केलं तरी चालू शकता, किंवा शेवटच्या स्टेपमध्ये तुम्ही ऑन इल्ड बेसिस मेथड लिहिलं तरी चालू शकतं. फॉर्म्युला लिहा. व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. कॅपिटलाइज व्हॅल्यूला इक्विटी शेअर्सच्या संख्येने भाग द्यायचा. प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे इक्विटी शेअर्सची जी संख्या आहे ती आहे 1,00,000. मग 1,00,000ने भाग द्यायचा आहे 1,00,000 शेअर्सने. $12,50,000 छेद 1,00,000 इक्विटी शेअर्स. कॅल्क्युलेशन करून एका शेअर्सची व्हॅल्यू येते आपली 12.50. 12.50. 12.5 येते, 5 म्हणजेच 50. 12 रुपये 50 पैसे एका शेअर्सची व्हॅल्यू येते इल्ड बेसिस मेथडने. इथे आपला 6वा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. मागचे कॅल्क्युलेशन्स पुन्हा दाखवते. प्रॉब्लेम आपण पाहिला. 1,00,000 इक्विटी शेअर्स आहेत, 10 रुपयाचे एक. एकूण कॅपिटल 10,00,000 आहे. 4 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिलेला होता. त्या प्रॉफिटवरून आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढला. 20% अमाऊंट जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करायला सांगितली होती, ती मायनस करून आपण मेंटेनेबल प्रॉफिट काढला. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 8% दिला होता, तो आपण कॅपिटलाइज व्हॅल्यू काढताना वापरला. मग फॉर्म्युले लिहिले आणि फॉर्म्युल्यांमध्ये किमती टाकून कॅल्क्युलेशन केलं. फर्स्ट स्टेपमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो आला 1,25,000 रुपये. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण आलेल्या ॲव्हरेज प्रॉफिटमधून 20% रिझर्व्हला ट्रान्सफर केले, म्हणजेच मायनस केले. 1,25,000च्याच 20% 25,000 रुपये आले. ते मायनस करून आपला मेंटेनेबल प्रॉफिट आला 1,00,000 रुपीज. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण कॅपिटलाइज व्हॅल्यू काढली मेंटेनेबल प्रॉफिटची. त्यासाठी फॉर्म्युला लिहिला. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. किमती टाकल्या 1,00,000 छेद 8% गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं. त्यानंतर एका शेअर्सची व्हॅल्यू काढली. इथे इल्ड बेसिस शब्द जो आपण आत्ता वापरलाय तो तुम्ही सुरुवातीला लिहिलं तरी चालेल, म्हणजे पहिलं कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदरच कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर ऑन इल्ड बेसिस मेथड असं टाकून मग 4 पायऱ्या घेतल्या तरी चालू शकतात. त्यानंतर एका शेअर्सची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला लिहिला. व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग कॅपिटलाइज व्हॅल्यू 12,50,000, त्याला 1,00,000ने भाग दिला इक्विटी शेअर्सच्या संख्येने. आपली एका शेअरची व्हॅल्यू आली 12.50. एका शेअरची व्हॅल्यू आली 12 रुपये 50 पैसे. लिहून झालंय का सर्वांचं? आपला इथे 6वा प्रॉब्लेम कंप्लीट झालाय.